हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर चला आज आपण बघूया कुरकुरीत अशा चकलीची रेसिपी। चकली बनवण्यासाठी मी घेतलेले आहे इथं एक पेला फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। आता मी ती मिक्सरला वाटून घेणार आहे। बारीक वाटून घेतलेली डाळ आता मी चाळणीतून एकदा काढून घेत आहे। पेल्याने मी एक पेला तांदळाचं पीठ इथं घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, धना पावडर, जिरे पावडर, ओवा, तीळ हे सगळं घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता मोहन बनवण्यासाठी मी 2 चमचे तेल घालून कडक करून घेतलेलं आहे। तेल मी एकदम कडक कसं करून घेतलेलं आहे, ते कोमट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मग आपण ते मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत। तेल याच्यामध्ये आता मी घातलेलं आहे। तर हे मी त्याला छान पद्धतीने चोळून घेणार आहे आणि मळताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। आता मी ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालून आपलं पीठ मळायला घेते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी अगदी घट्टही नाही आणि अगदी मऊही नाही अशी घेऊन चकली तुम्ही छान अशी घालू शकता। त्यानंतर मग मंद आचेवरती आपल्याला चकल्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि खरंच ह्या चकल्या अप्रतिम अशा होतात। भाजणीची गरजच नाही आहे। कधी खावीशी वाटली तर इन्स्टंट चकली तुम्ही अशी बनवू शकता। तर बघू शकता तुम्ही आपली चकली तयार आहे। एक एक करून मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर एकदा नक्की ट्राय करा। फक्त 2 इंग्रेडियंट्स आणि बेसिक मसाल्यांसोबतची ही चकली आणि मला कमेंट करून नक्की सांगा की चकली कशी झाली आहे। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। थँक्यू।